नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला आवळ्याचं लोणचं करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आणि थोडे इथं मी कापून ठेवलेत. बघा, हे दाखवले तुम्हाला कापून. हे असे मी त्याच्या फोडी करणार आहे, हे बघा. आणि ह्याचे पण अजून एक मधून कापून त्याला 2 तुकडे करणार आहे. ह्याचे 2 तुकडे करणार आहे. तर हे मी आता सर्व कापून घेते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते लोणचं करताना. मी असे फोडी करून घेतलेत बघा. हे बघा, हे अशी फोडी करून घेतली. मी अजून 2 तुकडे करणार होते त्याचे, पण मी म्हटलं राहू दे, ते परत मग असे नरम झाल्यावर खूप छोटेसे दिसणार बारीक, म्हणून मी असेच ठेवले. त्याचे अजून 2 भाग केले नाही. तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला तर साहित्य दाखवते काय काय लागतं ते. आधी मी मीठ घालणार आहे त्यामध्ये. हे 1 चमचा गुलाबी मीठ घालते मी, पतंजलीचं. त्यानंतर लाल तिखट घालते मी. लाल तिखट घालते बघा, 2 चमचे घालणार आहे मी. हळद घालते अर्धा चमचा. त्यानंतर हे सेंदेलॉन मीठ आहे ते घालणार आहे मी, अर्धा चमचा. हे बघा, त्यानंतर हे रॉक सॉल्ट पादेलॉन ते घालते अर्धा चमचा, म्हणजेच काळं मीठ. हे बघा. आणि ही मोहरीची डाळ करून घेतली मी. आपली जी फोडणीला घालतो मोहरी तीच आहे. मी अर्धी वाटी, म्हणजे वाटी भरायला थोडी कमी आहे, एवढी घेतली. ही मी फोडणी करणार आहे त्याची आणि मग त्याच्यात टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी हिंग पण टाकणार आहे 1 चमचा. हे बघा, हिंग घालणार आहे 1 चमचा फोडणीला. तर हे आधी मिक्स करून घेते मी सर्व, आणि मग हे मोहरीची डाळ आणि हिंग मी फोडणीला घालणार आहे. तर मी आधी हे आता मिक्स करते. हे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आणि फोडणी करते. आणि फोडणी थंड झाल्यावर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, गरम असताना टाकणार नाही. फोडणी थंड करून घेणार. हे असं मिक्स करून ठेवले मी. आता ह्याच्यामध्ये मी फोडणी घालते. आता ही बघा, मी ही फोडणी तयार केली आहे आणि हे थंड झालं आहे. आता मी ह्यामध्ये हे ओतते. मी 1 वाटी तेल घातलं आहे. ही बघा, ही वाटी आहे ना, यानेच तेल घातलं आहे मोजून मी. 1 वाटी तेल घातले. आता हे मी सर्व मिक्स करते. खूप छान लागतं हे लोणचं, मस्त, आणि टिकतं पण छान व्यवस्थित. फक्त पाण्याचा हात लागला नाही पाहिजे ह्याला. चविष्ट होतं एकदम. आणि आवळ्यामध्ये तर भरपूर गुणधर्म आहेत. आवळ्यापासून आपल्या डोळ्यांना त्रास जो होतो तो कमी होतो आवळा खाल्ल्याने. केसांची वाढ होते छान आवळ्यामुळे. आणि माझा आधीचा आवळा कँडीचा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनलवर, त्याच्यामध्ये मी आवळ्याचे गुणधर्म सांगितले सर्व. त्यामुळे मी आता काही सर्व सांगत नाही. आता हे लोणचं मी असंच ठेवून देणार आहे, झाकण लावून. 1 रात्रभर हे असंच ठेवणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये परत मी तेल घालणार आहे अजून, कारण याच्यावर तेल यायला पाहिजे. याला आता पाणी सुटेल आवळ्याला मीठ घातल्यामुळे. तर आता ते मी रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे आणि मग पाणी सुटल्यानंतर मग लागलं की अजून तेल घालणार आहे थोडं, म्हणजे मग ते चांगलं टिकतं. तर मी आता असं झाकून ठेवते, नंतर तुम्हाला दाखवते उद्या. झालं आहे बघा लोणचं, खूप सुंदर झालं आहे, मस्त मुरलं आहे ते छान एकदम. हे बघा, मला अजून थोडं अर्धा वाटी तेल घालावं लागलं, ते कमी पडलं तेल माझं. 1 वाटी तेल घातलं होतं मी. आणि हे बघा, आता
हे छान तेल वरती आलं आहे आणि खूप सुंदर झालं हे लोणचं मस्त. आणि हे टिकतं पण भरपूर. फक्त तेल वर यायला पाहिजे. कुठल्याही लोणचं घातलं ना तुम्ही तर तेल वरती यायला पाहिजे, मग छान टिकतं लोणचं. आणि पाण्याचा हात अजिबात बिलकुल लागला नाही पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं आवळ्याचं लोणचं मला कमेंट करून सांगा. आणि माझे जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.